हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ काही डेली रुटीन शेअर नाही करणार आहे. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशासाठी येते. तर खूप दिवस झाले हा व्हिडिओ मला बनवायचा होता, पण राहून जात होतं काही ना काही कारणाने. पण म्हटलं ठीक आहे, अजून काही वेळ गेलेली नाहीये, म्हणून म्हटलं चला आज तरी करूया हा व्हिडिओ. तर टॉपिक तुम्हाला कळलाच असेल, गुरुचरित्र पारायण. गुरुपौर्णिमेनिमित्त ज्यांची ज्यांची इच्छा आहे करायची, पण अजूनही कन्फ्युज आहे की कसं करायचं, काय पाळावं लागतं. तर म्हटलं ठीक आहे, आज एक व्हिडिओ बनवते मी, म्हणजे जे नियम मी पाळते स्वतः ते मी तुम्हाला सांगते. अगदी साधे सोपे नियम आहेत. साधे सोपे नियम असं नाही म्हणता येणार, कारण गुरुचरित्र पारायण म्हणजे साधी गोष्ट नाहीये. तुम्ही कितीही म्हणालात मला करायचंय, मला ते गुरुचरित्राचं पारायण करायचंय, कितीही म्हणालात तरी ते जेव्हा स्वामींची इच्छा असते ना, तेव्हाच ते तुमच्याकडून होणार. नाहीतर काही ना काही अडचणी त्या येणारच. मी माझ्या अनुभवावरून सांगते, कारण मी स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचे, पण ते इझिली व्हायचं माझ्याकडून. पण गुरुचरित्र पारायण करायची माझ्याकडे संधीच मला येत नव्हती, कारण ते खूप कठीण आहे. ती साधी गोष्ट नाही. ते खूप त्याचे नियम वगैरे खूप पाळावे लागतात. पण तरीही आपण काही जणांना शक्य आहे की ते नियम पाळले जातील, तर त्यांनी ते पारायण करावं. कंपल्सरी नाहीये की ते म्हणजे सॉरी, म्हणजे मला असं म्हणायचंय की साधी गोष्ट नाहीये ते पारायण करायचं, म्हणजे गुरुचरित्र पारायण करायचं म्हणजे स्त्री पुरुष दोघांनीही ते करू शकतात. दोघांनीही ते पारायण केलं तरी चालेल. फक्त एवढंच की थांबा सांगते, जर स्त्रियांना पारायण करायचं असेल तर हे जे गुरुचरित्राचं हे जे पुस्तक आहे हे स्त्रियांनी नाही करायचं. हे चुकून म्हणजे मम्मीला माझ्या सासूबाईंनी आणलं हे पुस्तक, ग्रंथ हा. तर तो मम्मीला पण माहिती नव्हतं आणि मला पण सुरुवातीला माहिती नव्हतं की कोणत्या स्त्रियांनी करायचं ते. हे पुरुषांनी करायचं असतं, कारण ह्याच्यामध्ये एकूण एक शब्द हा संस्कृतामध्ये आहे आणि खूप कठीण कठीण शब्द आहेत. शब्द बोलायला खूप जड आहेत ते. तर ते सहसा स्त्रियांनी हे नाही करायचं. स्त्रियांसाठी ते येलो कलरचा ग्रंथ येतो, तो करायचे पारायण स्त्रियांनी करायचं. मी हे केलं, असं काही नाही मी हे केलं म्हणून माझ्याकडून खूप मोठी चूक घडली असं काही नाही. ते स्त्रियांनी पण करू शकतात, पण फक्त एवढंच की त्याच्यामध्ये जे शब्द आहेत ना ते खूप मोठे मोठे शब्द आहेत ते संस्कृत भाषेमध्ये, आणि ते सहसा असे पटकन आपल्याला बोलायला येणार नाही, त्यामुळे त्यासाठी तासन तास बसावं लागतं. बरं, अजून एक, पारायण करताना तुम्ही मध्येच 2 अध्याय बोललात आणि उठलात, परत 2 अध्याय बोललात, उठलात, तर असं नका करू, कारण आपण काय टाइमपास नाही करत आहोत. तर हे पारायण करायचं म्हणजे एकाच जागेवरती कंपल्सरी बसला पाहिजे. गुरुचरित्राच्या पारायणाला अध्याय ठरलेले असतात, दिवसाला किती अध्याय करायचे ते. जर तुमच्यामध्ये पेशन्स असतील, पूर्ण दिवस जर तुम्हाला त्यासाठी देण्यासाठी जमत असेल, तर ते एका दिवसाला जर तुम्हाला ते पारायण कम्प्लीट करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता, पण आपल्यामध्ये तेवढी बसायची ताकद पाहिजे. टाइमपास म्हणून करायचं नाही. बरं, दुसरी गोष्ट, पारायण ज्या दिवशी करायचं आहे तर तुम्ही म्हणाल की मुहूर्त काढावा लागेल का, मग सोमवार दिवस चांगला आहे, गुरुवार चांगला आहे, तर असं काही नसतं. आपण ज्या दिवशी ठरवतो की मला उद्यापासून मला पारायणाला वाचायची सुरुवात करायची आहे, तर आपल्यासाठी तो दिवस चांगला आपण असं मानावं. असं काही नाही की सोमवार चांगला आहे, गुरुवार चांगला आहे, शुक्रवार चांगला आहे, मंगळवार, असं काही नाही. स्वामी असं सांगत नाही की तुम्ही या दिवशीच करायला पाहिजे, त्या दिवशी नाही केलं तर नाही चालत, असं नाही चालत. फक्त एवढंच, पारायण करायच्या आदल्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यावा लागतो. त्यासाठी स्वामींच्या मठात जाऊन तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर थोडीशी
ते स्वामींना द्यावं लागतं आणि तिकडे आपला काय संकल्प आहे तो सांगायचा स्वामींना आणि सांगायचं की मी असं असं पारायणाला सुरुवात केलेली आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडू दे. ही एवढी प्रार्थना स्वामींना करायची. आणखीन एक गोष्ट, गुरुचरित्र पारायण करायच्या आदल्या दिवशी एका गाईला आणि 3 किंवा 4 कुत्रे त्यांना तुम्हाला खायला घालावं लागेल. एक पोळी त्यांना खायला घालावी आणि जर ते नाही दिसले, नाही भेटले, आता एका टायमाला तर आपल्याला 3-4 कुत्रे तर एका टायमाला मिळणार नाही. तर 1-2 कुत्र्यांना जरी खायला घातलं तरी काही हरकत नाही. एका गाईला पोळी घालावी. दुसरी गोष्ट म्हणजे मी जे नियम पाळते मी ते तुम्हाला सांगते. आणि दुसरी गोष्ट, पारायण करायच्या आदल्या 1-2 दिवसा आधीपासून ब्रह्मचर्याचं पालन करायचं. ते खूपच कंपल्सरी आहे. त्यानंतर मांसाहार करायचा नाही. नॉनव्हेज अजिबात अलाउड नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी पारायण करते, बाकीचे घरात खातील, तर असं नका करू. त्याने काय होतं, आपण एखादी गोष्ट मनापासून जी करायची ठरवतोय ना, त्याच्यामध्ये ना काही ना काही बट्टा लागतोच. नकळत का होईना ते बट्टा लागतोच. त्यामुळे असं नका करू. दुसरी गोष्ट, मद्यपान अलाउड नाहीये पुरुषांसाठी जास्त करून. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे नवरा बायको यांनी एकत्र राहू नये. दुसरी गोष्ट, आपण जे मोबाईल वगैरे जे काय बघतो त्यामध्ये नकळत का होईना काही फोटोज, काही व्हिडिओज येतात तर ते बघायचे नाही. पारायण सुरुवात केल्यानंतर मौनव्रत करायचं, जास्त बोलू नये. दुसरं, बाहेरचं परान्न खाऊ नये. परान्न म्हणजे बाहेर कोणी काही खायला दिलं आपल्याला तर ते खाऊ नये. जे घरामध्ये शिजतंय तेच खावं. गुरुचरित्र पाळण्यासाठी ना पाळायला गेलं तर भरपूर गोष्टी आहेत, पण ह्या ज्या साध्या गोष्टी आहेत ना ह्या आपण पाळायच्या. आणखीन आणि आता गुरुपौर्णिमा आपल्याकडे 29 तारखेला गुरुपौर्णिमा येते. आणखीन 29 तारखेला येते. तर पारायण करायची संख्या असते 1, 3, 5, 7, 11, 21 या अंकांमध्ये आपण पारायण करायला हवं. पण आता 7, 11, 21 आपल्याला शक्य नाही. म्हणजे ज्यांना करायचं असेल त्यांना आता ते शक्य नाहीये, म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त. त्यानंतर तुम्ही ते कंटिन्यू करू शकता जर तुम्हाला इच्छा असेल करायची. पण जर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या आधीचं पारायण कंप्लीट करायचं असेल तर ते तुम्ही एक दिवस, 3 दिवस किंवा 5 दिवस, जर तुम्ही उद्या सुरुवात करत असाल तर 5 दिवस ह्या 3 पद्धतीने तुमचं पारायण होऊ शकतं. अगदीच नसेल तर 3 दिवसाचं पारायण सुद्धा तुम्ही करू शकता. आणखीन एक, गुरुचरित्र पारायण हे करायचं म्हणजे त्याचे ना काही अध्याय असतात ते त्या दिवशी ठरलेले असतात. म्हणजे ते त्या दिवशी ते करायचे असतात. म्हणजे ते तुम्ही ठरलेल्या दिवशी ते कंप्लीट होईल. ठीक आहे. हे झालं गुरुचरित्र पारायणाचं. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण जर होत नसेल म्हणजे ज्या काही स्त्रिया आहेत ज्यांची डिलिव्हरी आता झालेली आहे किंवा बाळ असेल लहान, म्हणजे जे मी माझं सांगते तुम्हाला, बाळ असेल आणि पारायणाच्या निमित्त पारायणाचे हे जे नियम आहेत ते पाळायला नाही जमत असेल तर त्यांनी असं म्हणतात ना की देव आपल्याला नियम लिहून देत नाही. हे सगळे नियम माणसानेच बनवलेले आहेत. त्याच्यामुळे मी जे केलं ते तुम्हाला सांगते. मी माझी तीर्था 3 महिन्याची होती तेव्हा मला मम्मीने, माझ्या सासूबाईंनी गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ आणलेला होता आणि मला तो करायचाच होता. तर मी काय केलं, मी नियम पाळले नाही. मी ते गुरुचरित्राचं पारायण केलं. तर माझं काय झालं, मी ते 3 दिवसाचं पारायण ठरवलेलं. मला असं वाटलं की ते होईल माझ्याने, मला बसायला होईल. पण मला ते शक्य नाही झालं बसायला. माझं 3 दिवसाचं 5 दिवसावर झालं. म्हणजे माझं पारायण तेव्हा कंप्लीट झालं. तर मला असं म्हणायचंय की तुम्ही तसं करू नका. जर तुमच्यात बसायची पेशन्स लेवल नसतील तर तुम्ही ते नका करू. असं स्वामींनी सांगितलं नाही की तुला ते करायचंच आहे करून. बरं, सगळ्यात साधं सोपं सांगितलं तर हे
स्वामी चरित्र सारामृत. सगळ्यात साधं, शब्द साधे आणि वाचायलाही सोपं आणि काहीतरी केल्याचं मनाला समाधान, की आपण काहीतरी सेवा केलेली आहे त्याचं समाधान, ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. ह्यासाठी काहीही नियम लागत नाही. हा, पण दोन गोष्टी आहेत. एक, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि दुसरं म्हणजे मांसाहार अजिबात चालत नाही. हे. मी हेच करते पारायण, कारण हे माझं व्यवस्थित होतं. व्यवस्थित म्हटलं तरी, नाही म्हटलं तरी 3 तास लागतात. हे एक पारायण एका दिवसाला म्हणजे हे 21 अध्याय करायला 3 तास तरी लागतातच. त्यामुळे हे आहे मस्त, मी हेच करते. आणि गुरुचरित्रचं ग्रंथ मी जर तुम्हाला मगाशी सांगितला, की आता मी जर तुम्हाला ग्रंथ दाखवला, तो पुरुषांनी करायचा आणि बायकांसाठी येलो कलरचं बुक येतं ते बायकांनी करायचं. हे साधे सोपे नियम आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण पाळायला पाहिजे घरामध्ये आणि खरंच खूप छान वाटतं. आणखीन एक गोष्ट, पारायण करायच्या आधी शक्यतो 11 वेळा तारक मंत्र आणि 11 वेळा स्वामी समर्थ नामाचा जपमाळ 11 वेळा माळीचा जप करावा. हे हे एवढं करा आणि खूप खूप मोठी गोष्ट आहे ही तुम्ही जबरदस्ती नाहीये कोणाला. मी जे रूल फॉलो करते, मी ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करते त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि तुम्हीही करा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. स्वामी चरित्र सारामृत करा. हे व्यवस्थित तुमचं छानपणे होईल. फक्त आणखीन एक, की पारायणाला बसताना समजा शक्यतो तुम्ही सकाळी लवकर उठा 3:30-4च्या दरम्यान, म्हणजे तुमचं ते 2-3 तासात आरामात वाचून होतं. घाई कसलीही होत नाही. कोणीही मध्ये मध्ये येत नाही किंवा ह्याला बोला, उठायचंय ते करायचं असं काही होत नाही. आरामात सकाळचं होतं. तरीही सकाळचं काय काय घरी सकाळचा टिफिन असतो, मुलांच्या शाळा असतात, तर नाही होत आहे. तर ठीक आहे, काय असं स्वामी काय बोलत नाही की नाही तू तेव्हाच करून बसायला पाहिजे, बसून करायला पाहिजे. तर सकाळी थोडे अध्याय वाचा आणि 12 ते 12:30च्या दरम्यान हा जो अर्धा तास आहे, या अर्ध्या तासामध्ये पारायण करू नये. 12:30च्या नंतर तुम्ही करू शकता किंवा 12च्या आत. ही एक महत्वाची गोष्ट आहे. 12:30 ते 12:30च्या दरम्यान ह्या अर्ध्या तासात पारायण करू नये. ही स्वामींची भिक्षा मागायची वेळ असते, दत्त महाराजांची भिक्षा मागायची वेळ असते. त्यामुळे आणि बस मला जेवढ्या जेवढ्या गोष्टी माहिती आहेत तेवढ्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तर तुम्ही त्या फॉलो करा. खूप पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते ह्या सगळ्या हे करून आणि जरा पण असं निगेटिव्ह गोष्ट येत नाही. आणि जे काय कराल ते चांगल्या मनाने करा. बाकी कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. कोण काय बोलतंय, कोण आपल्याबद्दल काय विचार करताय, त्याबद्दल अजिबात आपण विचार नाही करायचा. आपल्या मनात ही गोष्ट आलेली आहे तर आपण ही करायची. मी एवढं करते आणि मला जेवढं माहिती होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. थँक्यू. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.